एकाच भाजीला किती नावं आहेत बघा. शिमला मिरची, ढबू मिरची, भोपळी मिरची, मोठी मिरची. ही मिरची की नाही बऱ्याच जणांच्या डोक्यात जाते. बऱ्याच जणांना ह्या मिरचीची भाजी आवडत नाही. तुमच्या घरात आहे का असे सदस्य, की ज्यांना शिमला मिरचीची भाजी आवडत नाही? असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला आज वेगळ्या पद्धतीने आपण शिमला मिरचीची भाजी करूया. तर इथे मी 3 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये घालण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. इकडे कढई ठेवली. कढईमध्ये तेल घातलं. 1 चमचा जिरे घातले. पुन्हा चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातलं. मीठ टाकून छान मऊसर होईपर्यंत शिजवून घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलं. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला. धुवून ही शिमला मिरची घालून घेतलेली. छान परतून घेतली. कढईवरती झाकण ठेवलं. झाकणात मी पाणी ओतलं आणि तेल सुटेपर्यंत इथे 5 मिनिटं शिमला मिरची शिजवून घेतलेली आहे. खाली करपू नये म्हणून मी ते हलवून घेतलेली आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून इथे 7 ते 8 मिनिटं शिमला मिरची शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी तेल सुटलेली शिमला मिरची आणि सोबतीला भाकरी. तर चला तुम्ही सुद्धा या ही भाजी खायला.